आपण गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील बस स्थानकामध्ये या ठिकाणी सदरचे जे बस स्टॉपचे व्यवस्थापक आहे त्यांनी शिलेगाव पोलीस स्टेशनला एक तक्रार दिली होती, निवेदन दिलं होतं की या ठिकाणी 5-6 शाळा आणि 2-3 कॉलेज आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे ग्रामीण भागातील मुली या ठिकाणी शाळेमध्ये किंवा कॉलेजला येतात, तर मुलींच्या शाळा सुटल्यानंतर किंवा कॉलेज सुटल्यानंतर या ठिकाणी जे रोड रोमियो मुलं आहेत आणि टुकार मुलं आहेत ते या ठिकाणी बस स्टँडमध्ये येऊन मुलींची छेड काढतात किंवा त्यांच्या संग ट्रॉकिंग करतात. त्यामुळे शिलेगाव पोलिसांनी आज या ठिकाणी शिलेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक गणेश काळे आणि त्यांचा कर्मचारी या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी जे मुलं होते रोड रोमिओ त्यांना एक प्रकारे प्रसाद दिला आणि त्यांची माहिती घेतली आणि त्यांच्या घरच्यांनी त्यावर कळवले. त्यामुळे लासूर स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी जे छत्रपती शाहू कॉलेज असेल, चाटे स्कूल असेल, स्वामी समर्थ शाळा असेल किंवा इथं जेलपी शाळा असेल किंवा अजून ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी जे रोड रोमिओ मुलं फिरतात आणि मुलींना त्रास देतात त्यांना एक प्रकारे चेतावणी दिली आहे की जर या ठिकाणी रोड रोमिओ मुलं जर फिरत असतील तर पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी असे मुलींना सांगितले आहे की डायल 112ला याबाबत तत्काळ माहिती कळवा किंवा पोलीस स्टेशनला कळवा. आम्ही तत्काळ 10 ते 15 मिनिटाच्या त्या ठिकाणी तुम्हाला त्रास देत आहे त्यांना आम्ही चोप देऊ. या ठिकाणी आज शिलेगाव पोलिसांनी फौज फाट्यासहित मुलींची शाळा सुटल्यानंतर आणि कॉलेज सुटल्यानंतर जे मुलं होते जे या ठिकाणी त्याचा संबंध नाही त्यांना चांगलाच प्रसाद दिला. त्यामुळे तुकार आणि रोड रोमिओ मुलामध्ये एक प्रकारे पोलिसांची दहशत पसरली आहे आणि यानंतर जर मुलींना कोणी त्रास देत असेल तर तत्काळ शिलेगाव पोलीस ठाणे संपर्क साधा असे आवाहन पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी दिले. आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे बस स्टँड आहे त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक सलीम चौस यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे आणि उद्यापासून छत्रपती शाहू कॉलेज असेल, शाळा असेल या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर आणि कॉलेज सुटल्यानंतर मुलींच्या सोयीसाठी किंवा मुलींच्या मदतीसाठी पोलीस आणि होमगार्ड त्वरित पाठवण्याचे आदेशही पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी दिले. मी गुलाबाग, छत्रपती संभाजीनगर.